नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज तुमच्यासाठी कालमापन या प्रकरणामधला एक टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर आलोय, ज्याचं नाव आहे आज, परवा, नंतर अशा टाईपचं उदाहरण. म्हणजे ज्याच्यामध्ये काय आज शब्द असतो, परवा असतो, काल असतो, उद्या असतो, परत पुढचा परवा असतो. तर या 3 शब्दावर त्या आधारित असणार हे प्रकरण आपल्याला बघायचं आहे. बघा आता, याच्यासाठी महत्वाचं काय माहिती आहे का? तुम्हाला मागचं म्हणजे काल, परवा कळला पाहिजे किंवा काय उद्या, परत पुढचा परवा कळला पाहिजे. ह्या जर 4-5 शब्दाचा अर्थ कळला तर तुम्हाला हे प्रकरण सोपं जाणार आहे. बघायचं तर मग चला तर मग आता बघा, अशा टाईपचं उदाहरण असते बघा. 10 दिवसापूर्वी, नंतर त्याच्या 3ऱ्या दिवशी, आज गुरुवार, पुढच्या आठवड्यात काय टाईपचं उदाहरण असते. चला तर मग आता हे तुम्हाला मला समजून सांगायचं आहे. या त्याच्या अगोदर मला तुमच्याकडनं जरा बेसिक भाग बघायचा आहे. हे उदाहरण बघण्याच्या अगोदर मी तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगणार आहे, त्या तुम्ही मला बघायच्या. सांगा बरं, आज, उद्या कुठे येतो रे उद्या? आजच्या नंतर उद्या येतो ना का? याला म्हणायचं उद्या. येत बसायचं नाही, टाइमपास होईल जरा. नुसती एक रेष मारू. आजच्या नंतर काय उद्या, आणि उद्या नंतर काय परवा. मी लिहिणार नाही बरं का नावं, तुम्हाला कळलं पाहिजे. सांगा बरं, आज शनिवार आहे. आज शनिवार, तर साहजिक आहे की उद्या काय असेल? रविवार. बरोबर आहे की? पण मी विचारतोय परवा कोणता वार येईल? फसू नको बरं का. येईल परवा, 2 प्रकारचे परवा असतात का नाही? एक येणारा परवा आणि एक झालेला परवा. मी परवा तासाला आलो नव्हतो. परत काय, मी मी परवा तासाला येणार नाही म्हणजे पुढचा परवा. 2 परवा असतात. ते ओळखायचं कशा माहिती आहे का? येईल, होता म्हणजे मागचा परवा असतो. आज शनिवार आहे, तर परवा कोणता वार असेल? असेल म्हणजे पुढचा परवा आला का नाही? सांग. शनिवार नंतर हा कोण झाला? रविवार. हा आला सोमवार. कधीचा? परवाचा. का बर? आज ना, आज, उद्या आणि परवा. कळलं का? अजून एक बघू. या सगळ्या बेसिक आहे, ह्याची तुला गरज आहे. आज, आज बुधवार आहे, बुधवार. मला सांग बर, काल कुठं होता काल? आता पुढं असेल का अगोदर असणार आहे? माग काय? काल. बघा इथं काल. मग सांगा बर, आज बुधवार, तर काल बुधवारच्या अगोदर. बरं आहे की? काल मंगळवार. असंच ना? पण मी तुला विचारतोय, आज बुधवार आहे, तर परवा कोणता वार होता? होता म्हणजे मागचा का नाही? बघ, इथं आला परवा. आज, काल आणि परवा. मग सांग परवा कोणता वार असेल? मंगळवारच्या अगोदर सोमवार. संपलं. कळतंय का? मी तुला इथे काय शिकवलं आता? आज माहिती करून दिला, उद्या माहिती केला, आणि येणारा परवा माहिती करून दिला. परत काय केलं? काल माहिती केला आणि मागचा परवा पाहिला. अजून बघ जरा. मी असं म्हणतोय, परवा रविवार होता. आता होता जर म्हटला तो कोणता परवा आला? येणारा का झालेला? होता, मागचा ना. मग इकडे बघ, मी काय करणार माहिती आहे का? मी असं आज लिहून घेणार आणि 2 रेषा मारणार पुढं आणि माग. पण हे तुझ्या मनात पाहिजे. आजच्या नंतर काय? उद्या आणि परवा. आणि हा काय? काल आणि परवा. पण हा परवा कधीचा? होता. ऐक, परवा, परवा रविवार होता ना. हे काय मग होता? मला इथं लिहावं लागेल रविवार. होता, होता. आणि मी प्रश्न असा विचारतोय, तर
उद्या कोणता वार असेल? उद्या म्हणजे बघ बर, उद्या इथं असतोय का नाही? सांग आता. चल पुढं. रविवार नंतर काय येईल? सोमवार, मंगळवार आणि बुधवार. संपलं. बुधवार. बरोबर ना? चल, अजून एक बघा आता. परवा. परवा 10 तारीख आहे. सांग बरं आता. आहे म्हटल्यावर कुठला आला परवा? पुढचा आला का नाही परवा? मग मी काय करणार आहे माहिती आहे का? मी असं मध्ये आज लिहिणार आहे आणि रेषा मारणार. सांग. परवा ना 10 तारीख आहे म्हणजे इथं, कारण आहेचा परवा इथं आहे. तर माझा प्रश्न असा काय माहिती आहे का? परवा कोणती तारीख होती? होती ना म्हणजे मागची ना बघितली. मग तुला प्रश्न इथला विचारलाय. सॉरी. मला सांगा, मागचा विचारलाय का नाही? म्हणजे तुम्हाला माग यायचंय. माग या की माग. मग किती बघ बरं आता. 10च्या अगोदर 9, 9च्या अगोदर 8, 8च्या अगोदर 7 आणि इथं 6. कळलं का मग? परवा कोणती तारीख होती? कुठं नाही कळलं सांगा. ओके. हा बेसिक मध्ये मोडला बघा आता. आता ये अजून जरा पटवून देतो तुला. आज हे पोरा, आज सोमवार आहे. आज सोमवार आहे आणि मी असं विचारतोय हा, पुढच्या आठवड्यात, नीट आहे का आता? पुढच्या आठवड्यात आपला आठवडा चालू कधी होतो रे? आठवडा आपला आठवडा चालू सोमवारी होतो माहिती आहे का? आठवडा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार याला माझा आठवडा. मग हा आठवडा संपला की नवीन आठवडा चालू झाला. त्याच्या पुढचा आठवडा चालू झाला. मला एक सांग, सोमवार कधी आहे? आज. तर माझा प्रश्न असा आहे, काय माहिती आहे का? सोमवारी 12 तारीख आहे म्हणतो मी. आज सोमवार आहे आणि 12 तारीख आहे. तर माझा प्रश्न आहे, पुढच्या आठवड्यात मंगळवारी किती तारीख असेल? मंगळवारी बरं का, पुढच्या आठवड्यातला. मग तू म्हणशील काय तेव्हा, सर हिथंच मंगळवार आहे की. आज सोमवार तर उद्या काय झाला? मंगळवार. 12 आणि 1 13. संपलं उत्तर. संपलं का? नाही संपलेलं. कारण सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार हा एकच आठवडा झाला. एक आठवडा आणि त्याच्यानंतर दुसरा आठवडा चालू झालाय. मग आपल्याला त्या आठवड्यातला विचारलाय का नाही? आपण एक काम करायचं. आजचा 12 तारीख आहे आणि सोमवार आहे, तर उद्या मंगळवार आला की 13 तारीख झाली. ही या आठवड्यातली झाली ना. मग पुढच्या आठवड्यातली काढताना डायरेक्ट उडी मारायची पुढच्या मंगळवारवर. संपलं की. तुला माहिती आहे की दर 7 दिवसांनी तोच वार येतो. शिकलोय आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. आपण 2 व्हिडिओ पाठीमागे टाकल्यात या कालमापन मधलं. हा तिसरा प्रकार. काय? दर 7 दिवसांनी तोच वार येतो. मग सांग बर, आज 13 तारीख आहे, तर अजून 7 दिवसांनी काय येणार आहे? मंगळवारच ना. मग डायरेक्ट 13 मध्ये 7 मिळव. 13 आणि 7 20. संपलं उत्तर. पुढच्या आठवड्यातल्या मंगळवारी किती तारीख असेल? 20 तारीख असेल. पडतंय का बघ? हे बेसिक मधलं आहे, मी शिकवत नाही अजून तुला बेसिक मध्ये. ओके. शेवटचं एक मला सांगा. आज आणि काय काल. काल शुक्रवार होता. काल म्हणजे कुठे काल बघ इथं. काल शुक्रवार होता. तर माझा प्रश्न असा आहे, पुढच्या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात शनिवारी, थांबा एक मिनिट, इथं मी 6 तारीख येतो. पुढच्या आठवड्यात शनिवारी कोणती तारीख असेल? आठवडा संपला नाही बरं का. हा आठवडा कधी संपणार आहे? रविवार आल्यावर. मी एक काम करतो, या आठवड्यातला मी काय विचारलाय? शनिवार ना विचारलाय. या आठवड्यात शनिवार कधी आहे सांग बरं? शुक्रवार नंतर शनिवार. किती तारखेला? 7 तारखेला. या आठवड्यातला ना. मग पुढच्या आठवड्यात काय होईल सांग बरं? इथून पुढे 7 दिवस जायचं की शनिवार येणार. ठीक आहे, 7 दिवसांनी. कारण दर 7 दिवसांनी तोच वार येतो. म्हणजे 7 आणि 7 काय असेल? 14 तारीख असेल. संपलं उत्तर.
पास झालं, बरंच पटवून दिलंय आता मी. आता खऱ्या अर्थाने आपल्याला उदाहरणं शिकायच्यात, परीक्षेला कशी येतात. त्याच्या अगोदर मी एक सांगतो, ज्या ज्यावेळी उदाहरणामध्ये आज येतं, परवा येतं, काल येतं, अशा टाईपच्या उदाहरणामध्ये डायरेक्ट आपण एक काम करायचं. काय काम करायचं माहिती आहे का? मी सांगितलं तसं लिहून घ्यायचं. काय लिहून घ्यायचं माहिती आहे का? हे बाळांनो, असं लिहून घ्यायचं. काय माहिती आहे का? आज असं मध्ये एकदाच लिहायचा आणि अशा रेषा मारायच्या. का रेषा मारायच्या? टाइमपास करायचा नाही. आज याला म्हणायचं उद्या, याला म्हणायचं परवा. बरोबर? आज याला म्हणायचं काल, याला म्हणायचं परवा. आता तुझं पक्क झालं पाहिजे आता. चला आता. आज सोमवार आहे. किंवा मग आज सोमवार आहे. लगेच तिथं मांडून घ्यायचा. आज सोमवार. काय म्हटलं बघा आता. परवा 10 तारीख होती. आता मला सांग, आपल्याकडे 2 परवा आहेत का नाही रे बाळा? मग हा कुठला परवा असेल? मागचा का पुढचा? होता, होती, मागची. मग इथं 10 तारीख होती. तर मला सांगा, प्रश्न विचारलाय 3 दिवसानंतरची तारीख आणि वार विचारलाय. 3 दिवसानंतरची. कुठून 3 दिवस? आजपासून असतं बरं का. आजपासून 3 दिवसांनी. ही माहिती कुणाची का देणार? तुला जर विचारलं की नाही 3 दिवसांनी, 2 दिवसांनी, तर ते आजपासून असतं. आज. मग आज काय आहे? सोमवार. आणि विचारलंय कसं? 3 दिवसानंतर. मग सांग की याच्या नंतर 3 दिवस. हे काय? याच्या नंतर 1 दिवस. काय 1 दिवस, 2 दिवस आणि 3 दिवस. म्हणजे तुला इथला वार काढायचा. कळतंय का बघ? ठीक आहे. याच्यानंतर आजपासून 3 दिवस. 1, 2, 3 आणि मोज की मग आता. 10, 11, मग इथं 12, 13, 14 आणि 15. तारीख तर 15 आली, पण वार मग इथपर्यंत सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. संपलं. 15 तारीख आणि गुरुवार आहे का बघ बरं? कुठे? ऑप्शन नंबर 3. हे बघा तुझं उत्तर असेल. बरोबर ना? अजून एकदा बघ जरा. परत डबल घेणार नाही आता, एवढीच बार. मी काय करणार माहिती आहे ना? अशा उदाहरणात मी आज लिहून घेणार, पुढं 2 रेषा, माग 2 रेषा मारणार. सांगा आता. आज सोमवार आहे. आज काय म्हटलंय? परवा 10 तारीख होती. 10 तारीख होती म्हटलंय, होती म्हणजे मागचा. बघ इथं 10 तारीख होती. तर हेच सगळ्यात महत्वाचं बरं का. 3 दिवसानंतर. कुठून 3 दिवस? हे लक्षात ठेव. हे असतं आजपासून. त्यांनी नाही म्हटलेलं परवापासून. परवापासून नसतं. आजपासून 3 दिवसांनी. मग मला सांग, आजपासून 3 दिवस बघ. 1 दिवस, 2 दिवस आणि 3 दिवस वाढवू आपण. तुला इथला तारीख आणि वार काढायचा. काढ मग. 10, 11, 12, 13, 14 आणि 15. तारीख कळली. वार बघ. सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. बघ बरं उत्तर आहे का? ऑप्शन नंबर 3 हे तुझं उत्तर असेल. समजतंय ना? चल अजून एक पुढचं बघू. आलं बघ. तेच आलं का बघ बरं. बघ परवा शब्द आला. त्यानंतर काय? पुढील आठवड्यातील. आला असलेच काहीतरी. लगेच काम काय करायचं आपल्याला? आज लिहून घ्यायचं आज. चल इथं 2 रेषा, माग 2 रेषा. वाच मग. परवा म्हणजे शुक्रवारी 7 तारीख आहे. कधी? परवा. मला सांग बरं आता, कुठला परवा पकडू? मागचा पकडू का पुढचा पकडू? सांग. हे पुढचं असतं. इकडचा पकडू का? कारण येणार आहे ना परवा. बघा आहे, होता नाही म्हणलेली, आहे म्हटली म्हणजे योग इथं 7 तारीख आहे आणि वार पण त्यांनी दिलाय. कुठला? शुक्रवार. कळतंय का बघ रे कार्यकर्ता? कळतंय का बघ? चल अजून सांग बरं आता पुढं वाच. पुढील आठवड्यातील बुधवार. आता नीट सांग. या आठवड्यातला बुधवार माहिती आहे का सांग बरं? या आठवड्याला जर माहित असेल तर लगेच उडी मारता येते पुढच्या आठवड्यावर.
तसं करायचं असतं बघ. अगोदर या आठवड्यातला बुधवार माहिती करू ना आपण, मग 7ने पुढच्या आठवड्यात उडी मारूया. सांग बरं. शुक्रवार आहे. आपला आठवडा संपतो कधी? रविवारी संपतो ना, बरोबर ना? किंवा एक असं करायचंय का, तुला इथनं जायचं पुढं बुधवार बुधवार करत, चालतंय का बघ, माझी काय अडचण नाही. पण आपण काय करू, या आठवड्याला काढूया. इथं काय असेल? गुरुवार, मग इथं बुधवार आला. हे कधीचा? आपल्या आठवड्यातला, या आठवड्यातला या. आता काय म्हणले? पुढील आठवड्यात बुधवार, डायरेक्ट इथनं उडी मार, बुधवार येणार. बुधवार कधी? कधी पण 7 दिवसांनी ना. मग मला सांग इथं तारीख किती असेल? 7च्या अगोदर 6 आणि इथं 5. कळतंय का? या आठवड्यातल्या बुधवारी 5, तर अजून 7 दिवसांनी 7 आणि 5 काय? 12. पण प्रश्न अजून वाच काय? तर त्या बुधवार नंतर 4 दिवसांनी तारीख. मग बुधवारी का तारीख आपली किती आहे? 12. त्यांनी काय विचारलंय? 4 दिवसांनी. जा इथून 4 दिवस. 12च्या पुढं काय रे? 13, 14, 15, 16. ठीक आहे, मग 4 दिवसांनी 16 तारीख येणार. आहे की ऑप्शन नंबर 2 हे तुझं उत्तर. संपलं. कुठं नाही कळलं? बरोबर ना? या आता बघ, आलं बघ. उद्या आणि आजन परवा आणि तसलं काहीतरी आलंय बघा. तर घ्या लिहून. आज आज 2 रेषा मारल्या. वाच. उद्या पूजा आहे, म्हणजे घरी कार्यक्रम ठेवलाय. पूजा कधी आहे पण? उद्या. म्हणजे इथं बघ, या दिवशी पूजा आहे, उद्या. पुढील आठवड्यात याच वारी दिवाळी येते. मला सांग, दिवाळी कधी येणार आहे? कधी? ज्या दिवशी पूजा आहे त्याच्या पुढच्या आठवड्यात. हो इथं. याचा अर्थ या दिवशी काय असणार आहे? दिवाळी. पण ऐक ना बाळा, तुला इथला वारच माहित नाही. इथला जर माहित असता तर दिवाळी माहीत झाली असती का नाही? पण बघ आता, अजून तिला काय ते किस्सा दिलाय बघ. कुठे गेलाय बघ? आज सोमवार आहे. बघ बर. मग आज सोमवार, तर उद्या पूजा कधी? मंगळवारी. कळतंय का? मंगळवारी पूजा. आणि त्यांनी काय सांगितले? ज्या दिवशी पूजा त्याच आठवड्यात, म्हणजे पुढच्या पुढील आठवड्यात त्याच वारी दिवाळी आहे. किती दिवसांनी मग सांग बर? आठवडा म्हटलं 7 दिवसांनी. याचा अर्थ 7 दिवसांनी काय असणार आहे? दिवाळी. म्हणजे कधी असेल? मंगळवारीच असेल. कळतंय का बघ? सांग आता, प्रश्न विचारले तर दिवाळी नंतरच्या दिवशी. नीट ऐक, दिवाळी नंतरच्या दिवशी म्हणले ना, दिवाळी नंतरच्या दिवशी. सांग बरं काय असेल? दिवाळीच्या नंतर, मंगळवार नंतर काय असतं या? बुधवार. ऐक ऑप्शन नंबर 3 हे तुझं उत्तर. ओके, अजून एक बघू. बघा आता बाळांनो, इथं मेघाने राधाला पत्र लिहिलं. मी असं म्हणतो या, हे पोरांनो, बघा आता. मी ना परवा 15 तारीख आहे, त्यातलं नाही बरं का, मी वेगळं घेतोय. परवा 15 तारीख आहे आणि वार आहे शनिवार. शनिवार. आणि मी तुम्हाला असं म्हणतोय, हे पोरांनो, परवा 15 तारखेला शनिवारी आपला तास युट्यूबला होणार नाही, असं मी तुम्हाला सांगितलंय. काय म्हणतोय मी बघा आता. परवा शनिवार आहे आणि 15 तारीख आहे, मला एक कार्यक्रम आहे, त्यामुळे मी तासाला जाणार नाही. हे मी कधी सांगितलंय तुम्हाला? 10 दिवसापूर्वी सांगितलंय का? हे मी परवा तास होणार नाही आपला, परवा होणार नाही, मी 10 दिवसापूर्वी सांगितलंय का? मी कधी सांगितलं असेल? आज ना. बघ बर. बघ बर. मी आज सांगितलं असेल ना, हे बाळांनो, माझा परवा शनिवारी तास होणार नाही. कधी सांगितलंय मी? आज सांगितलं. पटतंय का तुला? परवा तास होणार नाही आपला, इथं गावाला जाणार आहे. आज सांगितलं असेल ना.
किती भारी प्रश्न आहे बघा आता तो. समजा ए पोरांनो, उद्या आपला तास होणार नाही. मी सांगितलं बरं का, मला वेळ नाही, मी आजार आहे, उद्याच्याला तास होणार नाही. उद्या तास होणार नाही. मी कधी सांगेल तुम्हाला? मी आत्ताच सांगेल ना. मी आज तुम्हाला सांगतो उद्या तास होणार नाही आपला. आज सांगणार ना. मला सांग, उद्या तास होणार नाही हे मी तुम्हाला कधी सांगितलं या? आजच सांगितलंय ना. कळतंय का? तसं या उदाहरणात आहे. काय माहिती आहे का? तुम्हाला गरजच नाही पुढच्या सगळ्याची. ही जी आहे ना काही, ह्या सगळ्या उदाहरणाची तुम्हाला तिल मात्र गरज नाही. हे सगळं फसवायसाठी दिलं. काय दिलंय माहिती आहे का? मेघाने राधाला पत्र लिहिलं आणि काय कळवलं? मी परवा शुक्रवारी 10 दिवसांसाठी मुंबईला जाणार आहे. मी आता म्हणल्याप्रमाणे, मी मुंबईला जाणार आहे रे परवा. मी परवा मुंबईला जाणार आहे. हे मी तुम्हाला कधी सांगेल? आत्ता सांगेल का नाही? परवा मी मुंबईला जाणार आहे. आजच सांगावं लागेल ना मला. मला सांगा आता. इथं झाला आज, उद्या आणि परवा. काय म्हणलं याच्यात? मी परवा शुक्रवारी जाणार आहे मुंबईला. कधी? परवा. मी शुक्रवारी जाणार आहे मुंबईला आणि मी 10 दिवस काय माघारी येणार नाही. मी 10 दिवस मग तासाला सुट्टी. ठीक आहे. 10 दिवसांसाठी चाललोय म्हणजे इथून पुढं 10 दिवस आपलं तास होणार नाही. तर का नाहीत होणार? मीच इथं नाही म्हणलं. कळतंय का? प्रश्न काय विचारलाय? सगळं जाऊ द्या. तर मेघाने पत्र कोणत्या वारी लिहिलं? पत्र लिहून सांगितले ना मेघाने राधाला. कधी सांगितलं असेल? आज सांगितलं असेल ना, आज की मी परवा गावाला जाणार आहे. मग ते किती दिवस चालले, काय चालले, मला देणं घेणंच काय नाही ना. तर प्रश्न मला काय विचारलाय? मी पत्र कधी लिहिलंय? पत्र आज लिहिलंय. ते तुला आजचा वार काढायचा आहे. बघ बरं कसा, शुक्रवारच्या अगोदर काय असेल? गुरुवार. आणि त्याच्या अलीकडे काय? बुधवार. याचाच अर्थ मेघाने राधाला कधी पत्र लिहिलं? बुधवारी. बुधवारी. आता यात ऑप्शन नाही बरं का. काय करा, सोमवारच्या ऐवजी बुधवार करा. संपलं. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. इतकं सोपं आहे बघा हे. काय पुढची वाक्याची गरज नाही. मला प्रश्न काय विचारलाय? पत्र कधी लिहिलं? मग पत्र मी आजच लिहिणार ना, की मी परवा तासाला येणार नाही म्हणून. आजच लिहिणार ना. किंवा मग असं असतं तर मी उद्या तासाला येणार नाही. कधी कधी मी सांगणार तुम्हाला? आजच सांगणार. त्या टाईपमध्ये उदाहरण आहे. ओके वगैरे बाळांनो. मला एक सांगा रे, आपण एक व्हिडिओ असा बनवला होता बघा. काय बनवला होता? आज रविवार आहे. तर मी तुम्हाला म्हणतोय बरं का, आज रविवार आहे. तर 22 दिवसांपूर्वी कोणता वार होता रे? असं जर मी तुम्हाला विचारलं तर. व्हिडिओ मी टाकलाय बरं का हा. दिवसांपूर्वी दिवसानंतर असा एक व्हिडिओ आहे आपला. मग आज रविवार आहे. तर 22 दिवसांपूर्वी काय बोटावर मोजत जाता का? बोटावर मोजायचं असतं का? असतं मोजायचं. आपण काय करतो? त्याला 7ने भागतो ना. आठवलं का आपला व्हिडिओ? का 7ने भागायचं? आठवड्यात 7 वार भागा. 7 त्रिक 21. बाकी किती? बाकी 1. 7 त्रिक 21. म्हणजे मला 22 दिवस मागं जात बसण्यापेक्षा मी एकच दिवस मागं जातो ना. संपलं माझं उत्तर. जेव्हा 1 दिवस मागं, रविवारच्या मागं काय? शनिवार. संपलं. याचाच अर्थ 22 दिवसांपूर्वी शनिवार होता. बरोबर ना? आता मला सांगा आता एकदा. समजा 16 दिवसांपूर्वी रविवार होता. आता पुसू नको बरं का. होता बरं का, होता. कधी होता? 16 दिवसापूर्वी होता. मला आजचा वार काढायचा आहे. मग आजचा जर मला वार काढायचा असेल तर मला पुढे यावं लागणार का नाही रे? का मागं जावं लागेल? बघ ना, 16 दिवसापूर्वी होता. मग आज येण्यासाठी मला पुढे यावं लागेल. मग मला 16 दिवस पुढे यायचं या. तर मला आजचा वार निघणार आहे. कधी?
16 दिवसापूर्वीचा दिलाय. मग आजचा काढण्यासाठी मी काय करणार माहिती आहे का? बघा इकडे. मी याला 7 ने भागणार. 7 दुने 14 बाकी काय? बाकी 2. याचाच अर्थ आजचा वार काढण्यासाठी मी 2 दिवस पुढे येणार. का पुढे येणार सांग बरं? कारण मला 16 दिवसापूर्वीचा रविवार दिलता. काय? मग आजचा येण्यासाठी बघ बरं मला पुढे यावं लागलं का नाही? 16 दिवस येण्यापेक्षा मी काय करतो? 2 दिवस पुढे येतो. सांग 2 दिवस रविवारच्या पुढं. सोमवार, मंगळवार संपलं. तर त्याने 7-7 ने भागायचं असते ते. की आता हे उदाहरण सोडू आपण. चल 10 दिवसांपूर्वी शुक्रवार होता. बघा आता मला सांग. हो का असं जा माग. आता माग लय तुला जावं लागलं असं. का बर? तर कुठेतरी 10 दिवसापूर्वी शुक्रवार होता. इकडं. होता म्हटलंय ना 10 दिवसापूर्वी. मग मला सांग 10 दिवसापूर्वी शुक्रवार होता. तर आजचा वार काढण्यासाठी काय? 10 दिवस पुढे यावं लागलं नाही. कशाला 10 दिवस पुढे यायचं या? याला 7 ने भागा. 7 एके 7. बाकी काय? 3. बाकी किती? 3. आपण एक काम करू ना 3 दिवस पुढे येऊ ना. कशाला 10 दिवस यायचं या? या 3 दिवस पुढं शुक्रवार नंतर शनिवार, रविवार, सोमवार. संपलं. आज काय? सोमवार आला. आता वाच उदाहरण. उद्या म्हणजे तुला उद्या माहित पाहिजे. सोमवार नंतर काय? मंगळवार. कधी? उद्या. उद्या. पण वाच प्रश्न. उद्यानंतर तिसऱ्या दिवशी. आहे का आता? उद्याच्या नंतर तिसरा दिवस आहे. 1, 2, 3. उद्याच्या नंतर. सांग बर कोणता वार येईल? मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार आला. संपलं. ऑप्शन नंबर 2 हे तुझं उत्तर असेल. ते का बघ बाबा. हे लय महत्वाचं आहे तर रेषा वगैरे ह्या. ओके. चला अजून एक शेवटचं उदाहरण बघूया आपण. पास करू. चला. आज द्या लिहून लगेच. उद्या परवा. काल परवा. सांगा तसं. आज गुरुवार आहे. घेतला लिहून गुरुवार. गेल्या आठवड्यातील सोमवारी. गेल्या आठवड्यातील काय? सोमवारी 3 फेब्रुवारी तारीख होती. कधी? गेल्या आठवड्यातील सोमवारी. मला सांग आपला ह्या आठवड्यातला सोमवार कुठे रे बाळा? या आठवड्यातला सोमवार. आठवडा 6 चालू कधी होतो? सोमवारीच होतो ना. बघ बर. गुरुवार, बुधवार, मंगळवार, अजून एक वाढवतो मी सोमवार. ही झाला आपला हा आठवडा. आणि त्याच्या मागच्या गेल्या आठवड्यातल्या ओके इकडं इकडं लांब कुठेतरी काय असणार आहे? 3 तारीख असणार आहे. आणि त्या दिवशी वार कुठला असेल? सोमवार. कळतंय का बघ? तर काय करावं लागेल? त्याच्यापासून या सोमवारी किती तारीख आली? 10 तारीख. का बर? आठवडा आठवडा 10 तारीख. सांग आता. 10, 11, 12 आणि 13. कधी आली? आज 13 तारीख आली. वाच प्रश्न अजून. तर पुढच्या आठवड्यात शनिवारची तारीख. आता आपण आलो ह्या गुरुवारी. मग या गुरुवारचा शनिवार कुठे येईल? शुक्रवार, शनिवार. कधीचा? या आठवड्यातला 13, 14 आणि 15. आता प्रश्न काय आहे? हा झाला या आठवड्यातला. इथून पुढचा आठवडा अजून 7 दिवसांनी 15 आणि 7 काय रे? 22 तारीख असेल. कारण का हा शनिवार तो पुढचा शनिवार किती दिवस होतात? 7 दिवस. सांग 15 आणि 7 22. बरोबर आपलं उत्तर आहे का? ऑप्शन नंबर 2 हे तुझं उत्तर असेल. उदाहरण जरा मोठं आहे बघा पण समजून घेतलं तर आहे. कारण 2 आठवड्याला त्या मागचा आला आणि पुढचा आला. अजून एकदा सांगू का? इतकट वाटतंय जरा तुम्हाला. पर्याय नाही. आज, उद्या आणि परवा. काल, परवा. आज गुरुवार आहे. हे बाळांनो. आज गुरुवार आहे. आणि गेल्या आठवड्यातील सोमवारी
गेल्या आठवड्यातील. पण आपला हाच आठवडा आपल्याला माहित नाही ना. मग हा आपला आठवडा कधी चालू होतो? सोमवारी. मी काय केलं, आपला सोमवार माहिती करून घेतला. बुधवार, मंगळवार, हा सोमवार. हा कधीचा झाला? गेल्या आठवड्यातला नाही, आपल्या आठवड्यातला, या आठवड्यातला. मला सांग, अजून त्याच्या मागच्या सोमवारी, बरोबर ना? इथून गेला आठवडा चालू झाला ना, त्या दिवशी होती 3 तारीख. तर सांग बरं आता, इथून एक आठवडा आहे म्हणल्यावर 7 दिवसांनी 6 तारीख. 11, 12 आणि 13. ही 13 तारीख कधीची आली? आजची. पण आता प्रश्न काय विचारलाय बघ, पुढील आठवड्यात शनिवार. पण आपला हाच आठवडा संपला नाही ना. हा आठवड्यातला शनिवार कुठे? गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. हा, या आठवड्यात. मग तारीख किती असेल? 13, 14 आणि 15. वाच आता, इथून पुढचा शनिवार म्हणजे किती दिवस? 7 दिवस. एक आठवडा ना. 15 आणि 7 किती? 22. हेच तुमचं उत्तर असेल बघ. संपलं बाळा. हे काय होतं? हे उदाहरण होतं आज उद्या परवाचं. बऱ्याचशा गोष्टी मी पटवून द्यायचा प्रयत्न केलाय बाळांनो. ते टॉपिक कसा वाटला ते नक्कीच सांगा. मॅथ्स बाय तुपे सर आपला यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोच करा. जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात किंवा कंपनीमध्ये कामाला जातात किंवा जे गावाकडे आहेत विद्यार्थी ज्यांना क्लास करता येत नाहीत, अशा विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ पोचवा, शेअर करा आणि कमेंट करा. आजच्या पुरतं एवढंच. उद्या पुन्हा भेटूया. धन्यवाद.